नमस्कार मंडळी, माझे नाव रुद्रदीपक पतंगे. मी या नाटकात निवेदक झालो आहे. नमस्कार मंडळी, माझे नाव अवनी नितीन माने. मी या नाटकात बंधूची पत्नी झाली आहे. नमस्कार मंडळी, मी संस्कृती सुरेश गायकवाड. मी या नाटकात बंधूची बहीण आहे. नमस्कार मंडळी, माझे नाव सुकन्या सुभाष जमदाडे. मी या नाटकात बंधूची आई आहे. नमस्कार मंडळी, माझे नाव आनंद आहे. मी या नाटकात बंधू झालेला आहे. नमस्कार मंडळी, माझे नाव सोनू कुष्ठोकरे आहे. मी या नाटकात टेलर धनुमामा झालेला आहे. बावची गावचा बंडू शांत व कष्टाळू शेतकरी, आपण भलं आणि आपलं काम भलं हा त्याचा स्वभाव. त्याच्या स्वभावाची गावात चर्चा. तो रोज सकाळी लवकर उठून जायचा आणि संध्याकाळी घरी यायचा. आल्यावर तो आपल्या मुलीशी खेळायचा, कट्ट्याकडे चक्कर मारायची. जेवणाच्या वेळी तो घरी यायचा. असा त्याचा दिनक्रम. सावळा रंग, शिडशिडीत अन अंगकाठी, नाकासमोर चालणारा बंडू. एके वर्षी पीक पाणी बरं झालं म्हणून त्याने आपल्या कुटुंबासाठी नवे कपडे घेतले आणि स्वतःसाठी इजार शिवून घेतली. तो धोंडू मामाकडे इजार द्यायला जातो, पण धोंडू मामांचा अंदाज जरा चुकतो. पुढे धोंडू मामा, माझी इजार शिवता का? लागेल. दोन तीन दिवसानंतर या. बर. मग बंडू दोन तीन दिवसानंतर धोंडू मामाकडे जातो. धोंडू मामा, माझी इजार शिवली का? हो, घ्या ही इजार. किती रुपये झाले? 200 रुपये. हे घ्या, हे घ्या. परत येतो. मग बंडू इजार घालून पाहतो. इजार जरा 4 बोट लांब झाले. मग धोंडू मामाकडे परत जायचं म्हणलं तर? मग बंडू आपल्या पत्नीकडे जातो. अगं, माझी इजार जरा 4 बोट लांब झाले. तू दुमडून टाका घालतीस का? सकाळ सकाळ हे काय? स्वयंपाक पडलाय की त्याच्या शाळेत जायचंय, मला नाही जमणार. मग बंडू आपल्या बहिणीकडे जातो. सुबे, अगं सुबे, माझी जरा 4 बोट दुमडून टाका घालतीस का? नाही रे दादा, मला केवढा अभ्यास पडलाय, कॉलेजला जायचंय, मला नाही जमणार. तू आईला सांग की. मग बंडू आपल्या आईकडे जातो. माझी जरा 4 बोटाला लांब झाले, तू दुमडून टाका घालतीस का? अरे बाळा, हे सकाळ सकाळ काय? तिथं वैरण कापून माझ्या हाताचे तुकडे पडलात. मग बंडूची आई इजार एका कोणाला टाकून देते. टाक तुझी इजार तिकडे. मग बंडू हिरूस लावून शेताकडे जातो. मग बंडूची पत्नी, हे काय? ह्यांची इजार इथेच पडल्या, सकाळीच करून ठेवायला पाहिजे होतं. मग बंडूची पत्नी इजारीचे 4 बोटे कापून दुमडून टाके घालते. मग बंडूची बहीण, आपला दादा किती राबतो, मला कॉलेजला पाठवतो, मी त्याचं इतकंही काम करू नये. मग बंडूची बहीण इजारीचे 4 बोटे कापून दुमडून टाके घालते. मग बंडूची आई, अरे माझा मुलगा माझ्यासाठी किती राबतो. त्याने माझ्यासाठी नवीन साडी घेतली, मी त्याचे इतकंही काम करू नये. मग बंडूची आई इजारीचे 4 बोटे कापून दुमडून टाके घालते.
करून येतो. आपलं काम आपणच केलेलं बरं. बंडू इजारीचे 4 बोटे कापून दुमडून टाक्या घालतो. मग बंडू इजार घालून पाहतो तर इजार जरा 4 बोट लांब झाले. तू इजार जरा लय चाकूड झाले. सुबे अगं इकडे सगळी इकडे या. चौघही आश्चर्याने पाहतात. मी इजारीचे 4 बोटे टाकी घालून दुमडून टाकी घातली. मी पण. अगं बाया मी पण. आणि मी पण. चौघही खळखळून असतात. आमचं नाटक पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. सगळ्याच्या नादात त्या बंडूची विचार झाली हा बरमुडाच. आता कसं करावं त्या बंडूनं? फिर बाबा आता गावात तसंच घालून. बघा सगळ्यात जास्त स्वप्न कुणाला पडत असतात माहिती का? या जरा मुलांना. त्यांच्या स्वप्नात कोण येत असते? अहो कुणाच्या स्वप्नात येते ऐश्वर्या राय, तर कुणाच्या स्वप्नात येते करिश्मा